राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण एकदम मजेत. शुभ सकाळ. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि मी आज स्वतःसाठी एक चॅलेंज घेतलेलं आहे. ते म्हणजे मी साडी वेअर करून आज घरातली कामं आवरणार आहे. त्यानंतर बघा, बगीचेमध्ये खूप सारे फुलं आलेले होते आणि त्याच फुलांची म्हटलं आज चला वटपौर्णिमा आहे ना, तर हेच व्हायला पण कामं येतील आणि त्याचेच गजरे बनवायचे होते. तर मम्मी बघा त्याच कामाला लागल्या होत्या. मम्मी स्वतःच गजरे बनवत होत्या आणि मी माझं अंघोळ वगैरे झाली होती. तर बेसिक मी तयारी केली आणि त्यानंतर म्हटलं चला एक मस्त गरम-गरम चहा पिऊ. रेग्युलरी मी तसं सकाळीचा चहा अव्हॉइड करते, पण आज उपवासामुळं म्हटलं चला आज चहा बनवू. आणि वीरच्या पप्पांनी काल बरेच 2-3 लिटर दूध आणलेलं होतं, तर ते दूध मी सगळे गरम करायला ठेवले आणि त्यानंतर बघा चहा पिऊन झाला, पण बराच पसारा बाकी होता. तर बघा कपडे वगैरे धुवून घेतलं. मी तर अशा मुलींना खूप सॅल्यूट करते, जे लग्न झाल्यावर लगेचच रेग्युलर साडी घालून घरातले सगळे धुणं, भांडे, फरशी, स्वयंपाक सगळं आवरतात. अशा मुलींना मी खरंच सॅल्यूट करते आणि खूप माझ्यासाठी तर हे अशक्य आहे. आता काही म्हणतील किती बोर करते तर बोर नाही करत. मी स्वतः लग्न झाल्यावर असा कोणताच दिवस आला नाही की मी सकाळी साडी घातली आणि बाकीची घरातली कामं केले. मी किंवा मग एखाद्या सणावार आला मी साडी घालूनच मग घरात दिवसभर आहे, असं कधीच झालं नाही. हे फक्त एकच हा पहिला दिवस असा आहे की मी सकाळपासून साडी घालून आणि बाकीचे कामं वगैरे आवरण्याचा प्रयत्न करते आणि खूप डिफिकल्ट आहे. मला तर असं वाटत होतं कामं तर ठीक आहे, पण साडी घालून ठीक मला वीरला आवरता आलं तरी खूप आहे. तर पटापटा वीरची अंघोळ वगैरे झाली, त्याला कपडे घातले आणि त्यानंतर फरची राहिली होती पुसायची, तर तेवढी फरची वगैरे पुसून घेतली. कारण मला बाहेर पण जायचं होतं. बाहेर म्हणजे असं की वडाची पूजा वगैरे करायची होती, त्यामुळं बाकीची तयारी वगैरे करायची अजून बाकी होती. तर फरची वगैरे आवरून घेतली. मग वीरच्या पप्पांसाठी नाश्ता, आता आम्हाला उपवास आहे पण त्यांना नाश्ता आणि पप्पांना जेवण वगैरे दोघांना करायचंच होतं. त्यामुळं मग नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि सोबत त्यांना डब्यासाठी भाजी पण बनवून घेतली लगेच. आणि त्यानंतर बघा मम्मींनी ते ताट बनवलं होतं. मी तेच बघत होते की काय राहिलं याच्यामध्ये. तर ताट एकदम ओके होतं. त्यानंतर वीरचं जेवण सकाळपासून त्याने काही खाल्लं नव्हतं म्हणून त्याला बटाट्याची भाजी चपाती खाऊ घातली. पहिलं तर तो नाही म्हणत होता, मग त्याच्याशी गप्पा गोष्टी वगैरे करून थोड्या वेळाने मग तो खायला लागला आणि त्याने त्याचं जेवण झाल्यानंतर मग म्हटलं चला आता तयारीला घेऊ. बाहेर इतकं ऊन होतं, बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती. त्यासाठी तर आपल्याला घराच्या बाहेर जावंच लागणार आहे. म्हणून तयारीला लागले आणि कपाटात बघितलं तर त्याच साड्या घातल्या असं वाटत होतं. मग माझी साखरपुड्याची साडी काढली मी. पुढे बघण्यासाठी तुम्हाला माझी पुढच्या व्हिडिओची वाट बघावं लागेल. थँक्यू.